रसिको नमस्कार. या ग्लोबल साहित्य सफरीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपलं आहे 12वं पुष्प. आज मी बोलणार आहे जगद्विख्यात फ्रेंच लेखक स्टेंधाल याच्याविषयी आणि त्याची जी अतिशय लोकप्रिय विश्वविख्यात कादंबरी आहे द रेड अँड द ब्लॅक याविषयी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना नेहमीप्रमाणेच विनंती करतो की ग्रंथाली वॉच या आमच्या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा. तिथे बेल आयकॉनवर जा, ते प्रेस करा. दुसरी गोष्ट, ग्रंथाली आता मागे सांगितल्याप्रमाणेच ट्विटरवर देखील आहे. ट्विटरवर आहे @ग्रंथाली वॉच हे आमचं ट्विटरचं हँडल आहे. जे कोणी आपण ट्विटरवर असाल त्यांनी आम्हाला फॉलो करा ट्विटरच्या भाषेत, अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. मारी हेनरी बेले हा स्टेंधाल हा त्याने घेतलेल्या टोपण नावाने ओळखला जाणारा 19व्या शतकातील साहित्य क्षेत्रात अजरामर झालेला फ्रेंच लेखक. त्याचा जन्म 23 जानेवारी 1783 रोजी दक्षिण फ्रान्समधील रोन अल्पाईन पर्वतराशींच्या माउंट रॅचियासच्या पायथ्याशी असलेल्या म्हणजे ड्रॅक आणि इसेरी या दोन नद्यांच्या मध्ये वसलेल्या ग्रेनोबेल या गावी झाला. या ग्रेनोबेलमध्ये 1339 साली एका विद्यापीठाची स्थापना झाली. सध्या तिथे शिक्षणाचे उत्तम केंद्र तसंच अतिप्रगत असं वैज्ञानिक संशोधन केंद्र अजूनही आहे. स्टेंधालचे वडील जोसेफ चेरुबिन बेल बॅरिस्टर म्हणून ग्रेनोबेलच्या उच्च न्यायालयात वकिली करत होते. त्याची आई कॅरोलिन ॲडलेट हेनरिट आणि 2 बहिणी पाओलिन आणि झिनेड असं त्यांचं कुटुंब होतं. स्टेंधाल हा सर्वात मोठा मुलगा. या कुटुंबाची सांपत्तिक स्थिती त्यावेळच्या मध्यम वर्गाप्रमाणेच होती. स्टेंधालचं आपल्या आईवर अतिशय प्रेम होतं, पण तो 7 वर्षांचा असतानाच तिचं निधन झालं. आईच्या निधनानंतर तिची बहीण जी होती सेराफी नावाची, ही घरची सगळी व्यवस्था बघायला आली आणि घराची सगळी सूत्र तिनं स्वतःकडे घेतली. एक धर्मगुरूही त्यांच्याकडे येत असे आणि या दोघांनी मिळून त्याचं पुढं घर चालवलं. स्टेंधालचे फक्त पाओलिन या बहिणीबरोबरच अतिशय प्रेमाचे संबंध होते. दुर्दैवाने त्याचे आणि त्याच्या वडिलांचे संबंध नेहमीच दुरावलेले राहिले. द लाईफ ऑफ हेनरी ब्रुलांड या त्याच्या आत्मचरित्रात त्यानं असं म्हटलं आहे की त्याला इतर मुलांबरोबर खेळायला परवानगी नव्हती. वडील जेव्हा बाहेर फिरायला जायचे तेव्हाच त्याला त्यांच्याबरोबर बाहेर जायला मिळत होतं. त्याचं जीवन अंधकारमय आणि दुःखी होतं. त्याच्या वडिलांचं वर्णन तो हुकुमशहा, ढोंगी, पारंपरिक आणि अगदी मध्यमवर्गीय मनोवृत्ती बाळगणारे असंच करत असे. पुढे तो लिहितो, पूर्वी जेव्हा लहानपणी आयुष्यातील खरा आनंद आणि सुख याबद्दल गोष्टी ऐकायचो ना, तेव्हा माझ्या हृदयात पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटायचं. तो काळ माझ्यासाठी सतत दुःखाचा, अतिशय द्वेषाचा आणि सततच्या दुबळ्या सुडाच्या भावनेचा होता. काय असतं बघा, बालपणातल्या या घडामोडीमुळे स्टेंधाल अंतर्मुख एकलकोंडा झाला. स्टेंधाल आपल्या आईचा उल्लेख नेहमीच तिच्या माहेरच्या नावाने कटाक्षाने करत असे. त्यांनी वडिलांचं नाव कधी लावलंच नाही. स्टेंधालची आई मरण्यापूर्वी त्यानं ग्रेनोबेल जवळच्या एका असलेल्या त्याच्या वडिलोपार्जित घरात, जे क्लेक्स येथे होतं, तिथे त्या घरात काही दिवस जरा मोकळ्या मनाने काढले होते. आणि खरं सांगू का, हे त्याच्या आयुष्यातील अत्यंत सुखाचे दिवस होते, पण फार थोडे. स्टेंधालचं शालेय शिक्षण ग्रेनोबेल येथे नव्याने स्थापन झालेल्या इकोलो सेंट्राल इथं झालं. या शिक्षणाचा त्याच्यावरती दूरगामी परिणाम झाला. शाळेमध्ये त्याची हुशार विद्यार्थी अशी ख्याती होती.
त्यानं गणित आणि कला साहित्यात उत्तम प्रावीण्य मिळवलं. तसंच तर्कशास्त्र आणि विज्ञानामध्ये देखील त्याची प्रगती चांगली होती. मला वाटतं यामुळेच त्याच्या लिखाणाचा पाया तयार व्हायला मदत झाली. स्टेनडालच्या आयुष्याचा पहिला मोठा टप्पा आला तो 16 वर्षांचा असताना, म्हणजे बघा 1799 साली. त्याने पुढील शिक्षणासाठी पॅरिसमधील इकोलो पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्याचं ठरवलं आणि अगदी पहिल्यांदाच आपलं ग्रेनोबल येथील घर सोडून प्रवेश परीक्षा देण्यासाठी तो पॅरिसला रवाना झाला. पण खरं सांगू का, एकही डोंगर नसलेलं पॅरिस शहर त्याच्या मनातून पार उतरलं. त्यानं पॅरिसचा उल्लेख अगली म्हणजे कुरूप शहर असंच केला आहे. त्यानंतरच्या काळात देखील पॅरिसबद्दलचीच नाही तर सबंध फ्रान्स देशाबद्दलची त्याची नापसंती वाढतच गेली. खरं सांगू का रसिको, त्याला तशी पुढे शिकण्याची विशेष हौस नव्हतीच. फक्त वडिलांपासून दूर जाण्याचा मार्ग म्हणून ही प्रवेश परीक्षा हे केवळ एक निमित्त होतं, एवढंच. फ्रान्समध्ये यावेळी बऱ्याच राजकीय उलाढाली होत होत्या, ज्यांचा स्टेनडाल हा साक्षीदार होता. आपल्याला माहीत असेलच की प्रसिद्ध फ्रेंच राज्यकर्त्यांचा कालखंड आहे 1789 ते 1799 हा 10 वर्षांचा. म्हणजे स्टेनडाल जेव्हा पॅरिसमध्ये पहिल्यांदाच आला तेव्हा आधीच्या राजेशाहीचा अंत झाला होता आणि काउन्सिलेट ऑफ नेपोलियनची सुरुवात झाली होती. स्टेनडालला नेपोलियनबद्दल आणि त्या आधीच्या अमीर उमरावांप्रती लहान वयापासूनच अतिशय ओढ आणि आकर्षण होतं. राजकीय घडामोडींदरम्यान होत असलेल्या चर्चांमुळे स्टेनडाल तसा भारावून गेला होता आणि नेपोलियनबद्दलचा त्याचा आदर वृद्धिगतच होत गेला शेवटपर्यंत. स्टेनडालला त्याच्या एका भावामुळे नेपोलियन बोनापार्टच्या युद्ध मंत्रालयात कारकुनाची नोकरी मिळाली. पण पॅरिसमधील नीरस आयुष्य जगताना तो कमालीचा अस्वस्थ झालेला होता आणि त्याला त्याच्या भवितव्याबद्दलची चिंता भेडसावत होती. पुढे काय करायचं याबद्दल निश्चित असं काहीच न ठरल्यामुळे शेवटी त्याने कारकुनाची नोकरी सोडून दिली आणि नेपोलियनच्या सैन्यात सेकंड लेफ्टनंट म्हणून तो भरती झाला. यासाठी त्याला त्याचा लांबचा एक भाऊ होता पिएरे दारू, त्याची मदत झाली, कारण हा पिएरे दारू जो होता त्याची उच्चभ्रू लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगली उठबस होती. सैन्यात भरती झाल्यावर स्टेनडालला इटलीतील मिलानो म्हणजे मिलान येथे पाठवण्यात आलं. आल्प्स पर्वतराशी ओलांडून जेव्हा तो सर्वप्रथम इटलीमध्ये आला तेव्हा त्याला खूपच आनंद झाला. आयुष्यात प्रथमच घोड्यावर स्वार झाल्यावर त्याचा घोडा उधळला. हा अनुभव कथन करताना तो म्हणतो की आपली मान घोड्यावरून पडून मोडणार या भीतीनं तो अगदी 15 मिनिटं पार गारठला होता. या अनुभवाचे पडसाद त्याच्या पुढील कादंबऱ्यातील नायकांच्या घोड्यावरून पडण्याच्या घटनांच्या वर्णनावर पडलेले आपल्याला दिसतात. पुढे मिलानच्या वाटेवर असलेल्या इव्हरिया नावाच्या छोट्या गावात तो एकदा नाटक बघायला गेला. त्या संध्याकाळी प्रसिद्ध फ्रेंच संगीतकार सिमरोसा याच्या मॅट्रिमॉनिसी सजेर्तो या नाटकाचा प्रयोग होता. आयुष्यात पाहिलेलं स्टेनडालचं हे पहिलंच नाटक. त्याला प्रथमच दिव्य आनंदाची अनुभूती आली. पुढे उन्हाळ्यात वातावरण बदलल्यानंतर त्याला मिलान हे शहर अधिकच आवडू लागलं आणि त्याला मनापासून तिथेच कायम करावं असं वाटू लागलं. इटलीचं संगीत, तिथली कला संस्कृती, तिथली भाषा आणि अन्यही बोलीभाषा, तिथल्या स्त्रिया या सर्वांनी स्टेनडालवर मोहिनी टाकली. त्याने 15व्या आणि 16व्या शतकातील प्रसिद्ध इटालियन कवी, नाटककार, मानवतावादी तत्त्वज्ञ लुडविको अरिस्टो आणि कवी तारकोतो टॅसो यांच्या कविता आणि नाटकं वाचली. खरं सांगू का, इटलीवर त्याचं स्वतःच्या देशापेक्षा जास्त प्रेम होतं. इतकं की आपल्या मृत्यूनंतर आपला दफनविधी इटलीमध्येच व्हावा आणि आपल्या थडग्यावर ॲरिगो बेयल मिलानेसी असं नाव कोरलं जावं अशी त्याची इच्छा होती. पुढे सैन्यातील नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर
तो पॅरिसला परतला. 1802 ते 1806 या दरम्यान त्याने 18व्या शतकातील भौतिक तत्त्वज्ञ हेल्व्हिटिस आणि कॅबनिस यांच्या तत्त्वज्ञानाचा चांगला अभ्यास केला. आयडिओलॉजी लेखनाचा प्रामुख्याने डेस्टुत डी ट्रेसी या तत्त्वज्ञाच्या लेखनाचाही त्याने या दरम्यान खूप अभ्यास केला. खरं सांगू का, त्याला नाटककार व्हायची खूप आधीपासूनच इच्छा होती. मोलिये हे अतिशय प्रसिद्ध फ्रेंच नट नाटककार याचा आदर्श ठेवून त्याला आधुनिक मोलिये व्हायचं होतं. यासाठी त्यानं नाटकाविषयी शिक्षण देणाऱ्या वर्गात स्वतःचं नावही नोंदवलं आणि आपले खेळबळ उच्चार प्रयत्नपूर्वक सुधारण्याचा प्रयत्न केला. पण येथे एका दुय्यम नडीच्या प्रेमात पडून तो मासेलाही गेला. नाटककार होण्याच्या त्याच्या प्रयत्नात तो असफल ठरला. स्टेंदालला रोज दिसल्याची सवय होती, जी त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली. यात त्यानं मनातल्या सगळ्या उत्कट भावनांपासून सगळे विचार लिहिलेले आहेत. 1802 साली स्टेंदालची ब्रुन्सविक ज्या जर्मनीमधल्या एका शहरात सेनेचा धान्य वस्तुपुरवठा उपाधिकारी म्हणजे ॲडजंक्ट मिलिटरी कमिशनरी म्हणून नेमणूक झाली. यामुळे त्याला जर्मनी आणि ऑस्ट्रिया हे देश फिरण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळाली. फ्रान्समधील डॉफिन या प्रांताच्या संरक्षणासाठी आखलेल्या योजनांमध्ये स्टेंदालने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. 1807 साली स्टेंदाल जर्मनीत असताना तो स्टेंदिल या गावी कामानिमित्त राहिला होता. तिथे तो वेहलमाइन या तरुणीच्या प्रेमात पडला. हे स्टेंदालचं नेहमीच आपल्याला लक्षात आलं पाहिजे आत्तापर्यंत. त्यामुळे काम संपल्यावरही तो आणखीन काही काळ तिथेच राहिला. त्यानं घेतलेले स्टेंदाल हे टोपण नाव या जर्मन गावाच्या नावावरून त्याला सुचलं असावं असं वाटतं. आत्मचरित्र लिखाणात आणि इतर लिखाणात त्यानं 100 पेक्षा जास्त टोपण नावाचा उपयोग केला. या सर्व टोपण नावामध्ये विस्मित करणारी विविधता आहे. तसेच काही टोपण नावं अगदी हास्यास्पद देखील आहेत. स्टेंदालनं एकही पत्र त्याच्या खोट्या नावाच्या सहीशिवाय लिहिलेलं नाही असं तिच्या एका मित्रांनी सांगितलेलं आहे. पुढे 1810 साली स्टेंदालची काउन्सिल डी स्टेट या सरकारी संस्थेत लेखापरीक्षक म्हणजेच ऑडिटर म्हणून नेमणूक झाली. 1812 साली नेपोलियननं रशियावर आक्रमण केलं, तेव्हाही त्यांनी या लढाईत भाग घेतला होता. जळणारं मॉस्को शहर त्याने अगदी जवळून बघितलं होतं. रशियात नेपोलियनच्या सैन्याची वाताहत झाली आणि त्याला स्वारी अर्ध्यावर सोडून माघार घ्यावी लागली. यावेळी स्टेंदालची कमिशनर ऑफ सप्लाईज म्हणून नेमणूक झाली आणि रसद आणि अन्न पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी त्याला स्मोलेन्स्क येथे पाठवण्यात आलं. स्टेंदालच्या सांगण्यावरून एका वेगळ्या वाटेने एका किल्ल्याचा आश्रय घेऊन माघार घेण्यात फ्रेंच सैन्याला यश मिळालं. 5 लाख सैनिकांपैकी 1 लाख फ्रेंच सैनिक परत आले. या मोहिमेदरम्यान स्टेंदालने दाखवलेल्या वृत्तीमुळे, तणावाखाली दाखवलेल्या संयमामुळे आणि शांतपणामुळे, त्याच्या स्थिरवृत्तीमुळे तसेच स्पष्ट विचार करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याचं चांगलंच नाव झालं. नेपोलियनच्या पराभवानंतर ट्रीटी ऑफ फॉन्टेनब्लू या करारानुसार त्याच्या सम्राट म्हणून असलेल्या कारकिर्दीची समाप्ती झाली आणि तो अज्ञातवासात गेला, हे आपण सगळे जाणतोच. यानंतर स्टेंदाल इटलीला परतला आणि मिलानमध्ये स्थायिक झाला. त्याला इटलीबद्दल प्रेम होतंच, पण अँजेला पेत्रागोवा ही त्याची प्रेमिकाही या आवडीमागचं महत्त्वाचं कारण होतं. अँजेलानंतर माथिल्डे डेमॉन्स्की या स्त्रीच्या तो प्रेमात पडला, पण हे प्रेम एकतर्फीच होतं. पण मिलानला आल्यावर खऱ्या अर्थाने त्याच्यामधला लेखक जागा झाला. त्यानं संगीत, चित्रकला, शिल्पकला, छपाई, छायाचित्रण यांचं शिक्षण घेतलं आणि 1814 साली आपलं पहिलं पुस्तक लाईज ऑफ मेडन मॉरॉट अँड मॅटास्टेसिया हे प्रकाशित केलं. त्या पाठोपाठच म्हणजे 1817 साली
त्याचे दुसरं पुस्तक हिस्ट्री ऑफ पेंटिंग प्रकाशित झालं. स्वतःच्या नावानं प्रकाशित केलेलं स्टेंडालचं हे एकमेव पुस्तक, हे आपण लक्षात ठेवा. या दोन्ही पुस्तकांवरून ना त्याच्यावरती साहित्य चौर्याचा आरोप झाला. पण स्टेंडालने स्वतःच्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर स्वतःचे अलौकिक समृद्ध विचार आणि अभिनव लिखाण याबरोबर दुसऱ्याच्या लिखाणाचा मिलाफ केल्यामुळे हे साहित्य चौर्य ठोसपणे सिद्ध होऊ शकलं नाही आणि हे प्रकरण तसंच मिटलं. 1817 साली त्याचं प्रवास वर्णनपर पुस्तक रोम, नेपल्स, फ्लोरेन्स हे प्रकाशित झालं. पुढे 1826 साली त्याची सुधारित आवृत्ती निघाली. या पुस्तकात त्यानं सर्वप्रथम स्टेंडाल या टोपणनावाचा वापर केला. 1817-18 या काळामध्ये त्यानं अ लाईफ ऑफ नेपोलियन हे नेपोलियनचं चरित्र लिहिलं, पण ते स्टेंडालच्या मृत्यूनंतर खूप उशिरा, म्हणजे बघा 1929 साली प्रकाशित झालं. इटलीच्या काही भागावर त्यावेळी ऑस्ट्रियाचं, जे एक युती राष्ट्रातलं घटक होतं, त्याचं राज्य होतं. नेपोलियनच्या काळातल्या राजकीय वर्तुळातील लोकांच्या ओळखीमुळे स्टेंडाल पुढे अडचणीत आला. त्याच्यावर हेरगिरीचा आरोप झाला. आपल्याला अटक होईल या भीतीपोटी तो 1821 साली इटली सोडून पॅरिसला परत गेला. पुढे 1821 ते 1830 ही वर्ष तो पॅरिसमध्येच राहिला. या काळात त्याच्या साहित्यिक आणि बौद्धिक विश्वात भरपूर घटना घडत होत्या. तो त्या काळी सलोन, पॅरिसमधील सलोन फार प्रसिद्ध आहेत, तो त्या काळी सलोनमध्ये बऱ्याच लोकांना भेटत होता. उत्कृष्ट संभाषणकार आणि वादविवादात अत्यंत निपुण अशी त्याला कीर्ती मिळाली. त्याचा हजरजबाबीपणा आणि त्याचे अपारंपरिक विचार हे लोकांच्या कौतुकाचे विषय ठरले. त्यामुळे लवकरच त्याचा श्रीमंत, अमीर, सत्ताधारी लोकांमध्ये वावर सुरू झाला. आणि तो स्टेंडालच, त्यामुळे त्याचबरोबर त्याची अनेक प्रेमप्रकरणं देखील झाली. पुढे 1821 साली रेसिन अँड शेक्सपियर ही एक पत्रिका त्यानं प्रकाशित केली, जिची मला वाटतं 1825 साली सुधारित आवृत्ती निघाली. यात त्याने रोमॅन्टिसिझम हा प्रत्येक सांस्कृतिक काळामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे असं म्हटलं आहे. 1822 साली स्टेंडालनं ऑन लव हे पुस्तक प्रकाशित केलं. यात त्याने प्रेमाचे प्रकार आणि प्रेमाच्या पायऱ्या यावर भाष्य केलं आहे. स्टेंडालच्या माथेंडे डेबॉस्कीवरील असफल प्रेमावर ही कथा लिहिलेली आहे. स्टेंडालने 1824 साली प्रसिद्ध इटालियन संगीतकार गियोचिनो रोझिनीचे लाईफ ऑफ रोझिनी हे चरित्र लिहिलं. रेसिको त्यातील स्टेंडालनं केलेली सांगीतिक समीक्षा अगदी अजोड आहे. रोसिनी, सिमरोसा आणि मोझार्ट हे त्याच्या आवडीचे संगीतकार होते. पुढे 1827 साली स्टेंडालनं आर्मन्स ही त्याची पहिली कादंबरी प्रकाशित केली. यामध्ये कादंबरीच्या नायकानं अपघातात पौरुषत्व गमावलेलं असतं असं लिहिले आहे, पण तो एका तरुणीच्या प्रेमात पडतो अशी ही कथा आहे. हे तत्कालीन फ्रान्सच्या असहाय्य समाजाचं चित्रच असावं. 1829 मध्ये स्टेंडालनं प्रोमेनेड्स ऑफ रोम हे प्रवास वर्णनाचं पुस्तक प्रकाशित केलं. स्टेंडालच्या सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक अशी गणना केलेली कादंबरी म्हणजेच द रेड अँड द ब्लॅक ही त्यानं 1830 साली प्रकाशित केली आणि या कादंबरीवरच मी जरा पुढे बोलणार आहे. 1830 साली जुलैच्या क्रांतीनंतर लुई फिलिप हा फ्रान्सच्या सिंहासनावर बसला आणि स्टेंडालच्या आयुष्यानं पुन्हा वेगळं वळण घेतलं. त्याला फ्रान्सचा परराष्ट्र वकील म्हणजे काउन्सिल म्हणून मध्य इटलीमध्ये असलेल्या चर्च स्टेटमधील सिविटा वेचिया या लहानशा गावात नेमलं गेलं. कामाचा अतिताण, एकाकीपणाची भावना, तब्येतीच्या व्यथा यामुळे स्टेंडालचं एकचित्त लेखन होईना. शेवटी काम सोडून तो वारंवार रोमला जाऊ लागला आणि मग लिखाणाकडे त्याची ओढ वाढली. 1832 साली त्यानं मेमॉर्स ऑफ इगोटिस्ट हे पुस्तक लिहिलं. त्यात त्यानं पॅरिसमधील त्याच्या सुखवस्तू आणि खुशालीच्या आयुष्याचे, तसेच सलोन, नाट्यगृह, संगीत मैफिलींच्या जागांचे आणि वस्तुसंग्रहाचे
अतिशय उत्तम वर्णन केलेलं आहे. 1835 ते 1836 या काळात त्याने द लाईफ ऑफ हेनरी बुलर्ड लिहिलं. हे एक आत्मचरित्रच आहे. यात त्याच्या लहानपणीच्या आठवणी आहेतच, तसेच स्वतःच्या घेतलेल्या आंतरिक शोधाची आणि स्वनिर्मितीची उपरोधिक मीमांसा देखील आहे. यात रेखाटनं आहेत, आकृत्या आहेत, आराखडे आहेत. ही दोन्ही अपुरी पुस्तकं त्याच्या मृत्यूनंतर अनुक्रमे 1892 आणि 1890 साली प्रकाशित झाली आणि रसिको ही पुस्तकं त्याच्या अत्युच्चम लिखाणापैकी समजली जातात. स्टेन्डालनं इटालियन क्रॉनिकल्स या नावाने कथाही प्रकाशित केल्या. 1837 ते 1839 दरम्यान दीर्घ सुट्टी घेऊन तो उत्तम लिखाण करण्याच्या उद्देशाने पॅरिसला परत आला. त्याने 1839 साली द चार्टर हाऊस ऑफ पर्मा ही कादंबरी लिहिली. हिची आणखीन एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी. यात गूढता आणि नाट्य यांचे एक अजब मिश्रण आहे. लिओ टॉल्स्टॉय, आंद्रे जाइड, ऑनर दी बाल्झॅक, हेनरी जेम्स वगैरे श्रेष्ठ लेखक या कादंबरीने अगदी प्रावत्याच नाही, अगदी भारले गेले. ही कादंबरी स्टेन्डालनं फक्त 52 दिवसात लिहिली आहे, लक्षात ठेवा. 1839 साली स्टेन्डालनं लेमिये नावाने स्वतःच्या आयुष्यावर आधारित अशी एक कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली, पण ती तो पूर्ण करू शकला नाही. लुसिये ल्युएन ही स्टेन्डालची आणखीन एक आत्मचरित्रपर कादंबरी. यात 2 कालखंडातील परस्पर विरोधी, विवादित अशा सांस्कृतिक मूल्यांचं वर्णन वडील आणि मुलगा यांच्या संघर्षातून स्टेन्डालनं केलेलं आहे. स्टेन्डालच्या अत्युच्चम लिखाणाचा हा आणखीन एक स्पष्ट नमुना. जेव्हा स्टेन्डाल फ्लोरेन्सला गेला ना, तर तेथील कलाकृती, त्यांचं सौंदर्य आणि भव्यता बघून तो अगदी हरखून गेला. त्याला जणू दिव्यत्वाचा स्पर्शच झाला. त्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड वाढली, पायातली शक्तीच गेली, त्याला चक्कर आली. या घटनेनंतर कुठलीही भव्य वास्तू पाहून माणसाच्या मनावर आणि शरीरावर असे परिणाम दिसून येऊ शकतात, हे वैद्यकीयरित्या सिद्ध झालेलं आहे. या परिणामांना स्टेन्डाल सिंड्रोम हे नाव मिळालेलं आहे, हे लक्षात ठेवा. स्टेन्डालची स्वतःची अशी तात्विक भूमिका म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ बेलिझम होती. ती सांगायला थोडीशी अवघड आहे, पण मी प्रयत्न करतो. त्यात प्रकृत दर्शनी स्वहिताचे पालन करण्याचा आग्रह धरणारा आणि बाह्य जग हे स्वतःच्या ऊर्जेसंबंधी असलेली रंगभूमी आहे, असा दृष्टिकोन त्याने मांडला. त्याच्या दृष्टीने इटली आणि नेपोलियन हे या तत्त्वप्रणालीची उत्तम उदाहरणे आहेत. यात त्याने हॅपी फ्यूसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांना संबोधलेलं आहे. स्टेन्डालला त्याच्या कलेवरती आणि पर्यटनावरती लिहिलेल्या पुस्तकांमुळे थोडीफार कीर्ती मिळाली. टुरिझम हा शब्द देखील त्यानंच सर्वप्रथम फ्रान्समध्ये वापरला. दुर्दैवाने त्याला खरी प्रसिद्धी त्याच्या मृत्यूनंतरच मिळाली. काय दैवदुर्विलास. सिफिलीस झालेल्या स्टेन्डालचे शेवटचे दिवस अतिशय वेदनेत गेले. त्याला बिचाऱ्याला रोगापेक्षा जास्ती औषधांचा त्रास झाला, खूप त्रास झाला. शेवटी 1842 साली पॅरिसच्या रस्त्यावर पक्षाघाताने त्याचे वयाच्या 59व्या वर्षी निधन झालं. मी आपल्याला मगाशी सांगितलंच आहे की स्टेन्डालची द रेड अँड द ब्लॅक ही कादंबरी प्रकाशित झाली 1830 साली. या कादंबरीचा उल्लेख काहीजण द स्कारलेट अँड द ब्लॅक असाही करतात. या कादंबरीच्या कथानकाचा कालखंड आहे फ्रेंच इतिहासातील बॉर्बॉन रेस्टोरेशन या काळातला, म्हणजेच नेपोलियनच्या पाडावानंतर ते 1830च्या जुलैमधील क्रांतीपर्यंतचा, म्हणजेच 1814 ते 1830 हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नेपोलियनच्या पाडावानंतर फ्रान्समध्ये राजेशाही परत आली आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात जे बरेच अमीर उमराव परागंड झालेले होते ते फ्रान्समध्ये परतले आणि सत्ता परत पूर्वीसारखीच समाजातल्या वरच्या वर्गातील प्रतिष्ठितांच्या हातात एकवटली गेली. पण या काळात समाजातल्या खालच्या स्तरातील जनता परत बंड करून उठू शकेल ही भीती या सत्ताधीशांच्या मनात कायमच होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही कहाणी आहे जुलियन सोरेल या अत्यंत हुशार
बुद्धिमान आणि तल्लख तरुणाची. हा तरुण फ्रान्समधल्या एका लहानशा गावात राहत असतो. त्याच्या वडिलांचा सुतार कामाचा आणि लाकूड विकण्याचा व्यवसाय असतो आणि हा व्यवसाय चांगला चालत असतो. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो, गडबड नसते काही. जुलियनचे भाऊ असतात ना, तेही याच व्यवसायात वडिलांबरोबर काम करत असतात. पण जुलियन हा मात्र पुस्तकात रमणारा तरुण असतो. नेपोलियन जरी आता अज्ञातवासात गेलेला असला ना, तरी त्याच्याबद्दल वाचून जुलियन खूपच प्रभावित झाला असतो आणि त्याच्याप्रमाणे आपण सैन्यात जाऊन नाव कमावं अशी त्याची इच्छा असते. ते स्वप्न असतं तसं. आयुष्यात आपण यशस्वी व्हावं असा त्यानं ध्यासच घेतलेला असतो. त्याला वडिलांच्या व्यवसायात जराही रस नसतो. पण त्याच्या एकंदर वाचनाच्या गोडीमुळे आणि काही न काम करण्याच्या सवयीमुळे तो वरचेवर वडिलांच्या आणि भावांच्या हातून मार खात असतो नेहमीच. या जुलियनचा गावातल्या एका भल्या धर्मगुरूशी म्हणजेच ॲबे शेलनशी जुना परिचय असतो. तो त्यासमोर मोठा झाला असतो. त्याच्याकडून तो बायबल शिकलेला असतो. जात्यात जुलियन बुद्धिमान असल्यामुळे काय होतं की त्यानं हे बायबल तोंडपाठ केलेलं असतं. या ॲबेचा सहाय्यक म्हणून जुलियन त्याची बरीच कामं करत असतो कित्येक दिवसापासून, वर्षांपासून. जुलियनची एकंदर स्थिती लक्षात आल्यामुळे ॲबे त्याला मदत करायचे ठरवतो आणि त्याला त्या गावच्या महापौराच्या मुलांना शिकवणीची नोकरी मिळवून देतो. कारण त्याला बायबल वगैरे पाठ असतं, आपल्याला मी सांगितलंच आहे. त्या गावाचा महापौर असतो डी रेनाल. हा अतिशय बडाईखोर, धूर्त, पैसेवाला माणूस असतो. त्याची पत्नी मॅडम डी रेनाल ही त्याच्यापेक्षा बरीच लहान असते वयाने आणि दिसायला अतिशय सुंदर असते. धार्मिक उपचारांकडे तिचा बराच ओढा असतो, म्हणजे प्रार्थना करणं, चर्चमध्ये जाणं वगैरे वगैरे. जुलियन तिच्या मुलांची शिकवणी सुरू करतो आणि आपल्या हुशारीच्या बळावर तो त्यांचा आदर आणि प्रेम लगेचच संपादन करतो. रसिको, जुलियन या वेळेला अगदी कोवळ्या वयात असतो बघा. त्याचं वय असतं जेमतेम 19. दिसायला अत्यंत देखणा असतो, हुशारही असतो. मॅडम डी रेनाल आणि जुलियन या निमित्ताने एकमेकांच्या सहवासात वेळ घालवू लागतात. मॅडम डी रेनालचं ते नवऱ्याशी काहीच नातं नसतं. तिचं त्याच्याशी लहानपणीच लग्न झालेलं असतं. ही मॅडम डी रेनाल जुलियनपेक्षा जवळजवळ 10 वर्षांनी मोठी असते. जुलियनच्या व्यक्तिमत्वाने ती प्रभावित होते आणि हे जुलियनच्या लक्षात येतं. या मोठ्या घराण्यातील सुंदर स्त्रीकडे तोही आकर्षित झाला असतोच. हळूहळू त्याची धिटाई वाढू लागते आणि एका रात्री सगळा धीर एकवटून तिच्या खोलीत जातो. मॅडम डी रेनाल पहिल्यांदा दुबळा प्रतिकार करते, पण शेवटी ती त्याचा स्वीकार करते. अशा तऱ्हेनं त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. दर रात्री जुलियनचा तिच्या खोलीवर जाण्याचा जणू प्रघातच सुरू होतो बघा. डी रेनालच्याकडे खूप कर्मचारी असतात, कारण तो मेयर असतो. त्यातली एक एलिसा असते ना कर्मचारी, ती जुलियनच्या प्रेमात असते, पण तिच्याकडे तो लक्षच देत नाही. ती लग्न करायचा प्रस्ताव पुढे करते, पण तो नाकारतो. पुढे तिला मॅडम डी रेनाल आणि जुलियनचं प्रेम प्रकरण कळतं आणि ती त्याचा गावभर बोबाटा करते. डी रेनालला याबद्दल निनावी पत्रही येतात, पण मॅडम डी रेनाल हे सगळं कपोलकल्पित आहे असं त्याला पटवून देण्यात यशस्वी होते. पण यामुळे होतं काय की जुलियन आणि मॅडम डी रेनाल ही दोघेही आता सावध होतात. पुढे मॅडम डी रेनालचा लहान मुलगा असतो, तो चांगलाच आजारी पडतो. त्यामुळे मॅडम डी रेनालच्या मनातली अपराधाची भावना उफाळून वर येते. आपण केलेल्या व्यभिचाराच्या पापामुळेच परमेश्वर आपल्याला असं शासन करत आहे अशी तिची पक्की समजूत होते. ती निग्रहाने जुलियनला आपल्यापासून दूर लोटते. जुलियन यामुळे चांगलाच दुखावला जातो. ॲबे शेलनला या सगळ्या प्रकाराचा अंदाज येतो आणि दसका घेऊन तो जुलियनची रवानगी एका सेमिनारीत, म्हणजेच धार्मिक शिक्षण देण्यासाठी जी शाळा असते तिथेच त्याला पाठवायचं ठरवतो. ही बातमी जुलियनला धक्का देणारीच असते. शेवटी जड अंधकरणाने जुलियन मॅडम डी रेनालचा निरोप घेतो आणि तिकडनं निघतो.
ही सेमिनारी जी असते ती धार्मिक शाळा ती जुलियनच्या गावापासून दूर असलेल्या एका शहरात असते. या शाळेचा प्रमुख जो असतो ॲबे पिपर्ड हा ॲबे शॅलनचा चांगला मित्र असतो आणि एक अतिशय भला माणूस असतो. जुलियन या सेमिनारीत दाखल होतो. जात्याच हुशार असलेला जुलियन या सेमिनारीमध्ये चांगली प्रगती करू लागतो, पण त्यामुळे तो त्याच्या सहविद्यार्थ्यांच्या रोषाला पात्र होतो. ते त्याचा हेवा करू लागतात, त्याला पाण्यात बघू लागतात. जुलियन एकटा पडू लागतो. जुलियनला याची जाणीव होते खरी, पण त्याबाबत तो काही करत नाही. त्याची बौद्धिक घमेंड ही थोडी याला कारणीभूत असते, कारण त्याला अभिमान असतो खूप हुशार आहे म्हणून. काही न बोलता जुलियन आपलं सेमिनारातलं शिक्षण तसंच पुढे चालू ठेवतो. काही महिन्यांनी त्या ॲबे पिपार्डला त्याच्या एका जवळच्या उमरावाकडून एक चांगला प्रस्ताव येतो दुसऱ्या कामासाठी. ॲबे पिपार्ड त्यामुळे ही सेमिनारी सोडण्याचं ठरवतो. पण आपल्या मागे जुलियनचे या सेमिनारीत हालच होणार ही त्याला जाणीव असते. तो जुलियनला बोलावून घेतो आणि त्याला असं सांगतो की अरे बाबा, तुझा काय कल धर्मगुरू होण्याचा नाहीच आहे. जुलियनलाही माहीत असतंच, कारण त्यानं चर्च हे स्वतःच्या उत्कर्षासाठीच स्वीकारलेलं असतं. ॲबे पिपार्ड त्याच्या जवळच्या उमरावाकडे म्हणजेच मार्क्विस डी ला मोलकडे नोकरीसाठी शिफारस करतो. मार्क्विस डी ला मोल हा पॅरिसमध्ये राहत असतो. ॲबेच्या शब्दाला मान देऊन तो जुलियनला स्वतःचं स्वीय सहाय्यक म्हणजेच प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून नोकरी देतो आणि जुलियन ॲबे पिपार्ड बरोबरच सेमिनारी सोडून पॅरिसला जातो. पॅरिसमध्ये मार्क्विस डी ला मोलच्या घरात राहताना जुलियनची पॅरिसमधल्या उच्चभ्रू समाजाशी पहिल्यांदाच ओळख होते. मार्क्विस डी ला मोलच्या घरात त्याची बायको, त्याचा तरुण मुलगा आणि त्याची अत्यंत सुंदर मुलगी मॅथिल्ड त्याच्याबरोबर राहत असतात. स्वतःच्या गावंढळपणाची जुलियनला प्रकर्षाने जाणीव होते. ॲबेकडून आल्यामुळे मार्क्विस त्याला चांगला वागवत असतो, पण बाकी सगळे त्याला तसं तुच्छतेनेच वागवतात. या मार्क्विसच्या घरात सतत थोड्या मोठ्यांची उठबस असते आणि तिकडे संध्याकाळी खूप मैफिली रंगत असतात. संध्याकाळच्या रंगणाऱ्या गप्पा जुलियनच्या कानावर पडून त्याच्या ज्ञानात चांगलीच भर पडू लागते. मॅथिल्ड ही अतिशय जगावेगळी मुलगी असते. सुंदर, बुद्धिमान, आड्यताखोर, गर्विष्ठ, घमंडी, स्वतःच्या समाजातल्या स्थानाविषयी पूर्ण जाण असणारी, पण तरीही जीवनाकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहणारी. जुलियनच्या बुद्धिमत्तेमुळे, त्याच्या हुशारीमुळे, त्याच्या देखणेपणामुळे तिचं त्याच्यावर चांगलं मत होतं, पण तो समाजातल्या खालच्या वर्गाचा आहे हे मात्र ती विसरू शकत नाही. जुलियन देखील आता उच्चभ्रूंच्या समाजव्यवस्थेत हळूहळू रूळ लागला असतो. त्याचा पोशाख, त्याचं चालचलन, त्याचा आविष्कार सगळंच बदलतं आता. मॅडम द रेनालची आठवण त्याला अजूनही मधूनमधून अस्वस्थ करत असते, पण इथे मॅथिल्ड ही देखील जुलियनकडे आकर्षित झाली असते, कारण तिच्या उच्चभ्रू वर्तुळातल्या इतर तरुणांपेक्षा तो अगदी वेगळा आहे हे त्याला उमगलेलं असतं. साहजिकच जुलियनला याची जाणीव होते की ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे. एका रात्री मॅथिल्डच्या आमंत्रणावरून त्याकडे जातो. जे घडायचं ते घडतं. एका उच्चपदस्थ उमरावाच्या घरातली अशी एक सुंदर तरुणी आता आपली झालेली आहे या भावनेने जुलियनचा अहंकार चांगलाच बळावतो, पण नंतर मॅथिल्डे त्याला लगेच झिडकारतेच. याचा अर्थ न कळल्यामुळे जुलियन निराश, हताश होतो. तो अगदी त्या गर्तेत सापडतो निराशेच्या. पुढे मार्क्विस त्याला एका जोखमीच्या कामगिरीवर इंग्लंडला पाठवतो. जुलियन तशाच विषण्ण मनस्थितीत कामगिरीवर निघतो. त्या जोखमीच्या कामगिरी दरम्यान त्याची प्रिन्स कारासॉफ या एका उमरावाशी गाठ पडते. तो ते रंगेल उमराव असतो हा. गप्पांच्या ओघात बायकांना वश कसं करावं याची इत्थंभूत माहिती तो जुलियन सांगतो. त्याचा तो जणू काय त्याला धडाच देतो, शिकवणी त्याची घेतो. पुढे ही कामगिरी तो ज्या कामगिरीवर गेला असतो जुलियन,
ती म्हणजे एका मोठ्या कटाचा भाग असल्याचं जुलियनला कळतं आणि या कामगिरीद्वारे तो ज्यांचा तिरस्कार करत असतो अशा मोनार्किस्ट म्हणजेच राजेशाहीच्या धाडण्या लोकांना तो मदत करत असतो हे त्याला कळतं आणि तो खजील होतो. अर्थात हे काम आपल्या स्वामिनिष्ठेचाच एक भाग आहे अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो आणि काय करणार. पॅरिसला परत आल्यावर प्रिन्स कॉरासावच्या शिकवणीनुसार जुलियन मॅथिल्डशी वागू लागतो. तो तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. इतकंच नव्हे तर काही खोट्या पत्रांच्या आधारे मार्क्विसच्या सामाजिक वर्तुळात असलेल्या एका श्रीमंत सुखवस्तू विधवेबरोबर आपले प्रेमाचे संबंध आहेत असं नाटक जुलियन करू लागतो. हे नाटक तो इतक्या परिणामकारकरित्या वठवतो ना की मॅथिल्डच्या मनात असूया जागी होते. शेवटी सगळं असह्य होऊन ती स्वतःला जुलियनला समर्पित करते. जुलियनचा मोठाच विजय असतो. त्यांचं प्रेम प्रकरण मग जोरात चालू होतं. पुढे मॅथिल्डला जुलियनपासून दिवस जातात. हे कळल्यावर जुलियन जरा घाबरतो बावरतो, पण नंतर तो मॅथिल्डला लग्न करण्याचं वचन देतो. ही बातमी पुढे मॅथिल्ड आपल्या वडिलांना म्हणजेच मार्क्विस द ला मोलला सांगते. साहजिकच तो प्रचंड संतापतो, पण मॅथिल्ड आपल्या निश्चयावर ठाम असते. मार्क्विस द ला मोलनं किती आदळपट केली ना तरी ती त्याला बधत नाही बिलकुल. शेवटी नाईलाजाने मार्क्विस या लग्नाला संमती देतो आणि लगोलगच आपली एक उमरावी किताब असलेली इस्टेट तो जुलियनला दान करतो आणि सैन्यातही त्याला एका वरच्या हुद्द्याची नोकरी देतो. अशा प्रकारे आयुष्यभर उराशी बाळगलेली यशस्वी होण्याची जुलियनची मनीषा आता अगदी पूर्णत्वाच्या मार्गावर असते. दुर्दैवाने याच वेळेला काय होतं की जुलियनच्या गावातून ॲबे शॅलन मॅडम द रेनालचं एक पत्र मार्क्विसला पाठवतो. या पत्रात जुलियन हा स्वतःच्या फायद्यासाठी दुबळ्या निरपराध बायकांचा सफाईदार वापर करणारा एक अतिशय हीन दर्जाचा इसम आहे असं तिनं लिहिलेलं असतं आणि त्याच्यापासून सावध राहण्याची मार्क्विसला सूचनाही दिलेली असते. हे कळल्यावर संतापाने जुलियन तडकाफडकी त्याच्या गावाकडे परततो आणि अगदी चर्चमध्येच सामूहिक प्रार्थनेच्या वेळी ती मॅडम द रेनाल प्रार्थनेत मग्न असताना तो तिच्यावर गोळ्या झाडतो आणि तिथेच ती मॅडम द रेनाल तिथेच कोसळते. जुलियनला साहजिकच अटक होते. तो आपला गुन्हा ताबडतोब कबूल करतो. त्याची मग तुरुंगात रवानगी होते. त्याच्यावर खरं प्रेम असताना मॅथिल्ड त्याला वाचवण्यासाठी बिचारी बरीच धडपड करते, पण जुलियन स्वतःच्या कबुली जबाबावर ठाम राहतो. मॅथिल्ड त्याला भेटण्यासाठी वर्षेवर कारागृहात येऊ लागते. तो तिला त्यांच्या होणाऱ्या मुलाचं उत्कृष्ट पालनपोषण करण्याचा आग्रह धरतो आणि त्याच्या स्वतःच्या मृत्यूनंतर तिला लग्न करण्याचे सल्ला देतो. तेवढ्यात त्याला असं कळतं की मॅडम द रेनाल ही त्याच्या हल्ल्यातून वाचलेली आहे, ती मेलेली नसते. हे कळल्यावर त्याला अत्यंत आनंद होतो. मॅडम द रेनाल देखील त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायला पूर्ण नकार देते. इतकंच नाही तर त्याला माफी मिळावी म्हणून ती न्यायाधीशाकडे याचनाही करते. ती जुलियनला तुरुंगातून भेटते देखील. आपलं एकमेकांवर खरं प्रेम आहे याची दोघांनाही त्यावेळेला खरी जाणीव होते. ॲबे शॅलनच्या सांगण्यावरूनच आणि पाप केल्याच्या अपराधी भावनेतूनच आपण ते पत्र लिहिण्याचं कबुली मॅडम द रेनाल देते, पण तो उशीर झाला असतो. जुलियन तिलाही बधत नाही. यापुढे जिवंत राहायची त्याची इच्छाच नसते. खटल्याच्या वेळी जुलियन कोर्टात असं सांगतो की त्याच्यासारख्या अत्यंत हुशार, महत्त्वाकांक्षी, तल्लख, कामसू, कष्टाळू पण समाजातल्या खालच्या स्तरात जन्मलेल्या कुठल्याही मुलाला या देशात म्हणजेच फ्रान्समध्ये उत्कर्षाची कुठली संधी कधीच नाही, कधीच नव्हती, कधीच नसणार आहे. जुलियनला यामुळे त्याचा कबुली जबाब तो बदलत नसल्यामुळे त्याला देहांताची शिक्षा होते. तो त्याच्यावरती पुढे अपील करायला म्हणजे पुढच्या वरच्या कोर्टात जायला तो नकार देतो.
मॅडम द रेनाल आणि मॅथिल या दोघींच्या अर्जावाला तो बिलकुल भीक घालत नाही. त्या दोघी बिचाऱ्या त्याला भेटायला येतच राहतात कारागृहात. शेवटी जुलियनचा गिलोटीनखाली मृत्यू होतो. तो शेवटपर्यंत अतिशय धीरगंभीर असतो. तो जराही घाबरलेला नसतो. मॅथिल्ड त्याच्या धडावेळा झालेल्या मस्तकाचे चुंबन घेते आणि अतिशय इतमामाने त्याच्या दफनाचा विधी करते. इतकंच नव्हे तर त्या जागी ती त्याचं स्मारकच बांधते. आणि जुलियनच्या मृत्यूनंतर 3 दिवसात मॅडम द रेनालचा तिची मुलं जवळ असतानाच मृत्यू होतो आणि ही कादंबरी संपते. रसिक हो, हे अत्यंत नाट्यपूर्ण असलेलं कथानक स्टेनडालनं 2 भागात विभागलेलं आहे. जुलियनचं गावातलं आणि सेमिनारीमधलं आयुष्य त्यानं पहिल्या भागात दाखवलेलं आहे आणि त्याचं पॅरिसमधलं आयुष्य दुसऱ्या भागात. या कथानकाची मांडणी स्टेनडालनं अतिशय कौशल्याने केलेली आहे. प्रत्येक भाग छोट्या छोट्या प्रकरणात विभागून त्याने हे कथानक पुढं नेलेलं आहे. तसं एक कथानक आहे ना, ते सरळ रेषीयच आहे, लक्षात ठेवा. जुलियनचा जीवनप्रवास या कथेत प्रामुख्याने सांगितलेला आहे. पण हे करताना त्याचा मूळ समाज, त्याच्या गावातली असलेली समाज व्यवस्था यापासून तो ज्या उच्चभ्रू समाजात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करतो ना, त्या समाजाची एकंदर व्यवस्था, त्याची मानसिकता, या सर्वांचं अत्यंत वास्तववादी चित्रण आपल्याला या कादंबरीत बघायला मिळतं. त्याचबरोबर त्यातल्या घडणाऱ्या घटनांचं तपशीलवार वर्णन करतानाच कथानकातल्या व्यक्तींच्या मनातले विचार, त्यांच्या भावना, त्यांच्या मनपटलावर उठणारे या घटनांचे पडसाद, हे सगळं स्टेनडालनं रसिक हो अतिशय बारीकाने टिपलं आहे, अतिशय बारकाईने. या कथानकाच्या मांडणीत घडणाऱ्या प्रसंगा इतकंच या कथानकात असलेल्या व्यक्तींच्या मानसिक अवस्थांचं सूक्ष्म निरीक्षण स्टेनडालनं केलेलं आहे. यासाठी त्यानं स्वगतांचा, ज्याला आपण मोनोलॉग म्हणतो, त्यांचा अतिशय प्रभावी उपयोग केलेला आहे. वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनातले विचार बहुतांशी आपल्याला या स्वगतांच्या द्वारेच कळतात. स्टेनडालचं लेखक आणि निवेदक म्हणून असलेलं अस्तित्व आपल्याला प्रकर्षाने नेहमीच जाणवतं. पण त्याचा हा हस्तक्षेप जो आहे तो कथानकाला बाधा पोचवण्याऐवजी हे कथानक अधिकच उठावदार करतो. हा हस्तक्षेप हे विशेष. स्टेनडाल व्यक्तींच्या अंतर्विश्वांचं वर्णन करतानाच त्याला या स्वगतांची जोड देतो आणि जणू त्या व्यक्तिरेखांच्या, ज्या व्यक्तींचा मनाचा संपूर्ण पटच तो आपल्यासमोर उलगडतो. स्टेनडालनं आणखी एका विशिष्ट वेगळ्या तंत्राचा उपयोग या कथानकाच्या सादरीकरणात केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला त्यानं अनेक प्रसिद्ध व्यक्तींची सुंदर वाक्य, म्हणजे ज्याला आपण एपिग्राम्स म्हणतो ना, ती दिलेली आहेत. ही उदाहरणं बघा. सोशल इम्पॉर्टन्स, सर, डू यू थिंक इट काउंट्स फॉर नथिंग? इट अर्न्स द रिस्पेक्ट ऑफ द फूल्स, द अमेजमेंट ऑफ चिल्ड्रन, द रिच मॅन्स एन्वी अँड द फिलॉसॉफर्स स्कॉर्न, बार्नेव. किंवा हे बघा, दॅट देन इज द ग्रेट मिरॅकल ऑफ युअर सिव्हिलायझेशन, यू हॅड टर्न लव्ह इंटू रुटीन अफेअर, बार्नेव. हा जो बार्नेव आहे ना, हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या सुरुवातीच्या काळातला अतिशय परिणामकारक असा वक्ता होता. पण गंमत काय तुम्हाला सांगू का, ही सगळी वाक्य स्टेनडालने स्वतःनेच लिहिलेली आहेत आणि विविध व्यक्ती त्यांच्या स्वधर्माप्रमाणे काय आणि कसं बोलतील ही कल्पना करून ही वाक्य त्यानं त्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुखात घातलेली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सगळी जी वाक्य आहेत ना, ती त्या त्या व्यक्तींचीच वाटतात असं अनेक मान्यवरांचं म्हणणं आहे. रसिको, स्टेनडालच्या कल्पकतेचा हा केवढा मोठा आविष्कार आहे, नाही का? ही कादंबरी फक्त जुलियनचीच कथा नाही, तर ती एक प्रेमकथा देखील आहे. एका अर्थी प्रेम हा या कथेचा स्थायी भावच आहे. प्रेम या भावनेतल्या सगळ्या छटा स्टेनडालनं आपल्याला अत्यंत ठसठशीतपणे दाखवल्या आहेत. पण तरी त्यात रसिको बडकपणा कुठेही नाही.
स्टेंदालची लेखणी संयमितच आहे, संयत आहे. आणि हे प्रेम देखील आपल्याला किती वेगळ्या स्वरूपात भेटतं. कधी हळूवार, कधी निखळ, कधी उन्मत्त, कधी स्पर्धात्मक, कधी महत्त्वाकांक्षी, कधी वासनेने गाजलेलं, तर कधी विकृत, कधी उदात्त. प्रेम भावनेच्या या सगळ्या छटांनी समृद्ध झालेली ही एक असामान्य कलाकृती आहे रसिको, असामान्य. स्टेंदालची जी कथनशैली आहे ना, ती अगदी साध्या साध्या घटनांनाही नाट्यपूर्ण करण्यात कमालीची यशस्वी ठरते. प्रत्येक माणसामध्ये किती वेगवेगळ्या भावना एकाच वेळी कार्यरत असतात. प्रत्येक माणसामध्ये किती विरोधाभास असतो. या विरोधाभासामुळे त्याची मानसिक अवस्था कशी होते आणि त्यामुळे त्याच्या हातून कुठल्या आणि कशा कृती घडतात, या सर्वांचं केलेलं विलोभने वर्णन हे स्टेंदालच्या कथनशैलीचं खास वैशिष्ट्य आहे. स्टेंदालची ही आगळीवेगळी निवेदन शैली आहे ना, ती आपल्याला कथानकात अगदी पूर्ण गुंगवून टाकते. विविध व्यक्तिरेखांच्या आंतरविश्वाचं अत्यंत परिणामकारक वर्णन या कादंबरीत असल्यामुळे कथानकाच्या वेगापेक्षाही हे चित्रण अधिक भावणार आहे. आणि खरं सांगू का, हे चित्रणच या कादंबरीचा गाभा आहे. रसिको हो, स्टेंदालच्या आधीच्या काळात लिहिलेल्या कादंबऱ्यात घडणाऱ्या घटना याच नेहमी कथानकाच्या केंद्रस्थानी होत्या. स्टेंदालचं वैशिष्ट्य असं की त्यानं विविध व्यक्तींच्या मानसिक व्यापारांना कथानकाच्या केंद्रस्थानी आणून एका प्रकारे जागतिक साहित्यात क्रांतीच केली. जागतिक वाङ्मयात स्टेंदालला रिअलिझमचा म्हणजेच वास्तववादाचा एक अतिशय अग्रगण्य लेखक मानलं जातं, ते काय उगीच नाही हो. या कथानकाला पोषक अशी स्टेंदालची भाषा आहे. सरळ, प्रवाही, प्रभावी, सोपी, अगदी सोपी. मगाशी म्हटल्याप्रमाणे निवेदक लेखक या कथानकात मधोमध डोक्यात मत राहतो. पण स्टेंदालनं तेव्हाही अत्यंत शैलीदार भाषा वापरल्यामुळे हे निवेदकाचं डोकावणं आहे ना, आपल्याला बिलकुल खटकत नाही. आपल्याला गोष्टी, घटना, विचार, भावना अधिक स्पष्टपणे समजतात, कळतात. पण रसिको, प्रसिद्ध फ्रेंच लेखक एमिल झोलानं, जो आपल्याला माहिती आहे खूप प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध आहे, त्यानं वाङ्मयातील वास्तववादाच्या चळवळीत स्टेंदालचं असीम ऋण मान्य करताना या लेखक निवेदकाच्या मधून होणाऱ्या कथानकातील हस्तक्षेपाबद्दल मात्र नापसंती व्यक्त केलेली आहे. हे तर सांगणं उचित ठरेल. त्यांनी त्यावर टीकाच केलेली त्यांनी. स्टेंदालचे संवाद हे अतिशय मार्मिक, नैसर्गिक असेच आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील माणसं जशी भाषा बोलतात त्या अनुषंगानेच स्टेंदालनं संवाद दिलेले आहेत. वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या बोलण्यातला फरक स्टेंदालनं किती कुशलाने टिपला आहे रसिको, त्याला तोडच नाही. या कादंबरीचा गाभा आहे ना, तो म्हणजे यातल्या व्यक्तिरेखा, आणि त्याही मुख्यतः तीनच बघा. म्हणजे जुलियन सोरेल, त्याचं जिच्यावर खरं प्रेम असतं ती मेयरची पत्नी म्हणजेच मॅडम द रेनाल, आणि स्वतःच्या भौतिक स्वार्थासाठी तो जिला जिंकण्यासाठी आटापिटा करतो ती मॅथिल्ड, जी खरोखरीच जुलियनच्या प्रेमात पडते. जुलियनच्या प्रेमात पडलेली पण त्याबद्दल अपराधाची भावना मनात असल्यामुळे त्याला दूर लोटणारी, अतिशय धार्मिक, सरळ, शेवटपर्यंत त्याच्यावर निस्सीम करणारी अशी ही मॅडम डी रेनाल. त्यानं तिला जीवे मारायचा प्रयत्न केल्यानंतरही हे तिचं प्रेम तसोभरही कमी होत नाही. दुसरी मॅथिल्ड, अतिशय आढ्यतापूर्ण, स्वतःच्या समाजातील स्थानाचा अतिशय सार्थ अभिमान असणारी, जुलियनकडे अतिशय आकर्षित झालेली, या आकर्षणाचा मनापासून तिरस्कार करणारी, पण शेवटी हतबल होऊन जुलियनला स्वतःला संपूर्ण समर्पित करणारी, आणि शेवटपर्यंत मग मात्र जुलियनशी एकनिष्ठ असणारी, नव्हे त्याच्या मृत्यूनंतरही त्याचं स्मारक बांधून त्याला सतत आपल्या हृदयात ठेवणारी मॅथिल्ड ही अतिशय गुंतागुंतीची, विरोधाभासाने पूर्ण भरलेली अशीच व्यक्तिरेखा आहे. स्टेंदालनं या दोन्ही व्यक्तिरेखा अतिशय ताकदीने उभ्या केल्या आहेत. इतक्या की त्यांची कथानकावर, या दोघींची कथानकावर पूर्ण छाप आहे.
स्टेन्हालनं दुय्यम व्यक्तिरेखाही अतिशय प्रभावीपणे रेखाटल्या आहेत, आपल्याला दिसतंच. मॅडम दी रेनाल्डचा पती असलेला बडाईखोर, संकुचित वृत्तीचा महापौर, गावातला धर्मगुरू ॲबे शलन आणि सेमिनारीमध्ये जुलियनचा वरिष्ठ असलेला, जुलियनला अचूक ओळखणारा ॲबे पिपार्द, जुलियनचा पॅरिसमधला मालक मार्क्विस, जुलियनला बायका सहज कशा जिंकायचा रहस्य सांगणारा तो प्रिन्स कॉर्सॉफ, मॅथिल्डवर एकतर्फी प्रेम करणारा उमराव द क्रॉसेनोस, मॅथिल्डाचा भाऊ, या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रत्येकाच्या स्वभाववैशिष्ट्यासह, लकबीसह स्टेन्हालनं आपल्यापुढे मांडल्या आहेत, त्यांना जिवंतच केल्या आहेत. कादंबरीच्या सगळ्याच कथानकाला या व्यक्तिरेखा अतिशय देखणं रूप देतात, हे तर खरंच. पण रसिको, या कादंबरीचं खरं सामर्थ्य आहे ते जुलियन सोरेल याच्या व्यक्तिरेखेत. ती जशी त्यांनी उभी केली आहे स्टेन्हालनी त्याच्यात. अत्यंत बुद्धिमान, तल्लख, हुशार, स्वतंत्र वृत्तीचा आणि बाण्याचा, तडफदार, स्वतःच्या परिस्थितीची आणि स्वतःच्या गुणवत्तेची पूर्ण माहिती असलेला, धाडसी, कधी कावेबाज, कधी धूर्त, तर कधी भाबडा, समाजातल्या वरच्या स्तरावर पोचण्याची अदम्य इच्छा असणारा, त्यासाठी कधीकधी स्त्रीचाही अगदी बिनदक्कतपणे वापर करणारा, नेपोलियनविषयी प्रचंड आदर असलेला, पण अजेशाहीला पाठिंबा देणाऱ्या लोकांबद्दल अगदी पूर्ण घृणा असणारा, आपण ज्या कृती करत आहोत त्या एका विशिष्ट स्वार्थासाठी आपण करत आहोत याची पूर्ण जाणीव असून देखील मागे धाटणारा, पण त्यामुळेच सतत मानसिक द्वंद्वात सापडलेला, कधी भावनाविरहित क्रूर वागणारा, पण कधी भाबडा, हळवा, एकार्थी निरागस असलेला, शेवटी सत्य परिस्थितीचं बाण येताच अगदी धीरोदात्तपणे मरणाला कवटाळणारा जुलियन ही जागतिक वाङ्मयातील एक अद्वितीय अशीच व्यक्तिरेखा आहे. त्याच्यातला सगळा विरोधाभास, मनातल्या वेगवेगळ्या विचारांचा, त्याच्या मनात सतत चाललेला संघर्ष, हे सगळंच स्टेन्हालनं विलक्षण सामर्थ्यानं रंगवलं आहे. कुठल्याही व्यक्तीला एक नव्हे तर अनेक चेहरे असतात आणि हे सगळे चेहरे खरे असतात हे सत्य इतक्या परिणामकारकरित्या अधोरेखित करणारी अशी कलाकृती जागतिक वाङ्मयात आपल्याला अगदी अभावानेच आढळते. रसिको, खरं म्हणजे एका अर्थाने ही कादंबरी एक ऐतिहासिक मानसशास्त्रीय कादंबरी आहे, पण ती बिल्डगन्स रोमान या वाङ्मय प्रकारात मोडते. बिल्डगन्स रोमान हा शब्द वाङ्मय समीक्षेत वापरला जातो. या प्रकारच्या कादंबऱ्यात मुख्यतः नायकाच्या मानसिकतेत आणि नीतिमत्तेमध्ये काळानुसार होणारी प्रगती किंवा अधोगती दाखवली जाते. या प्रकारच्या वाङ्मयात द रेड अँड द ब्लॅक ही कादंबरी एक परमोच्च बिंदू आहे असं म्हटल्यास ते फारसं वावगं ठरू नये. खऱ्या अर्थाने जागतिक वाङ्मयात वास्तववादी लेखनाचा पाया स्टेन्हालनं या कादंबरीद्वारे घातला, हे मात्र अगदी खरं. द रेड अँड द ब्लॅक या कादंबरीच्या नावाचे अनेक अर्थ काढले जातात. रेड म्हणजे लाल हा फ्रेंच लष्कराच्या वेशाचा रंग आहे, तर ब्लॅक म्हणजे काळा हा फ्रान्समध्ये चर्चमधल्या धर्मगुरूंच्या वेशाचा रंग. बॉर्बन रेस्टोरेशन काळातल्या फ्रेंच समाजव्यवस्थेत समाजातल्या खालच्या स्तरात जन्मलेल्या कुठल्याही माणसाला स्वतःच्या सामाजिक उत्कर्षासाठी हे दोनच मार्ग खुले होते. पण नंतर नेपोलियनच्या पाळानंतर लष्करातली संधी कमी झाली, हे खरं आहे. दुसरा अर्थ म्हणजे जुलियनचा हा जो मानसिक झगडा आहे, म्हणजे त्याचा कल खरा म्हणजे धर्मातीत लष्कराकडे आहे, पण परिस्थितीमुळे त्याला धार्मिक व्यवस्थेशी चर्चशी जुळून घ्यावं लागतं, हाही स्टेन्हालनं या नावाद्वारे आपल्यापुढे मांडला आहे. तिसरा संदर्भ आहे त्या काळी लोकप्रिय असलेल्या रोह एट नॉयर या पत्त्यांच्या खेळाचा, ज्यात खेळातल्या नैपुण्यापेक्षाही नशिबावरच खेळाचा निर्णय होतो, चान्सवर. ही कादंबरी प्रसिद्ध झाली 1830 साली. रसिको, मगाशी मी आपल्याला सांगितलंच की स्टेन्हालला त्याच्या आयुष्यात फार यश कधी मिळालं नाही, पण पुढे त्याच्या मृत्यूनंतर जवळजवळ 50 वर्षांनी त्याच्या या कादंबरीचं
खरं मूल्यमापन झालं आणि जागतिक वाङ्मयातील एक अत्यंत श्रेष्ठ कादंबरी म्हणून तिला जगभर स्वीकारलं गेलं. उशिरा का होईना स्टेनरला न्याय मिळाला. या कादंबरीची अनेक भाषात भाषांतर झालेली आहेत. एका अर्थी वास्तववादी आणि मानसशास्त्रीय कादंबऱ्याची जणू सुरुवातच द रेड आणि ब्लॅक या कादंबरीपासून झालेली आहे असं मानावं लागेल. आपल्याला एक गमतीचा संदर्भ सांगतो. 1964 साली ब्राझीलमध्ये लष्कराची सत्ता आली आणि ती सत्ता आल्यानंतर काही पुस्तकं जाळण्यात आली. त्यात द रेड अँड द ब्लॅक या पुस्तकाचा समावेश होतो. या पुस्तकाला ब्राझीलमध्ये सबवर्सिव्ह म्हणजे घातपाताला उद्युक्त करणारं पुस्तक म्हणून मानण्यात आलं. काय सांगायचं. तसे या कादंबरीवर बरेच चित्रपट निघाले आहेत आणि टी व्ही मालिका आलेल्या आहेत. स्टेनडालची ही विलक्षण कलाकृती आज अतिशय लोकप्रिय आहे. जागतिक साहित्यात वास्तववादाची नवी वाट निर्माण करणारी, स्टेनडालच्या असामान्य प्रतिभेतून साकार झालेली साधारणतः 500 पानांची कादंबरी जागतिक साहित्याचा एक मानदंडच आहे. रोमॅन्टिसिझमच्या पगड्याखाली असलेल्या सगळ्याच वाङ्मयाला नवी दिशा देण्याचं असाधारण काम करणारी कादंबरी जगातील एक अत्यंत श्रेष्ठ कलाकृती आहे. यात आश्चर्य ते काय.